राम राम मित्रांनो, मी अमोल कोळकर पाटील. सगळ्यात अगोदर ना तुम्हा सर्वांना अभिनंदन करावंसं वाटतं, कारण आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो. आपण त्यातल्या त्यात सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था तुम्हाला माहिती आहे? एक आकडा समोर आला आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात मित्रांनो. 293 शेतकऱ्यांनी फक्त विदर्भामध्ये आत्महत्या केलेत आणि 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेत. म्हणजे दिवसाला जर आपण एका शेतकऱ्याची पकडलं तर 4 शेतकऱ्यांनी प्रतिदिवशी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत. ह्या देवा भाऊ जे गाण्यांच्या मैफिली रंगवत आहेत, जे अतिशय म्हणजे मी याला सोडणार नाही, मी त्याला सोडणार नाही, मी ह्याच्यावरती कारवाई करणार, मी त्याच्यावरती कारवाई करणार, मी अभ्यास करतो आहे. महोदय, अजून किती शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे? अजून किती शेतकऱ्यांनी मरावं असं तुम्हाला वाटतं का? पूर्णपणे शेतकऱ्यांनी नायनाट करून घ्यावा त्यांचा स्वतःचा, त्याच्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का? या महाराष्ट्राच्या बोकांडी तुम्ही का जबरदस्तीनं बसलाय? जर तुम्हाला ते पदच स्वीकारायचं नाही किंवा पद झेपत नसेल तर कुठली तुम्ही खोटी आश्वासनं दाखवून तुम्ही लोकांच्या बोकांडी बसून तुम्ही राज्य करताय? या राज्यातला शेतकरी या दिवसाला 4 शेतकरी आत्महत्या करतात या राज्यामध्ये. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या विदर्भामध्ये येत आहेत. अतिशय लज्जास्पद. म्हणजे तुमच्यावरती ना ह्या 2 दिवसाला 4 शेतकरी जे आत्महत्या करत आहेत ना, लाज वाटली पाहिजे. लाज का लाज वाटली पाहिजे? अहो, तुमची दानत तर नाहीच आहे, ऐपत तर तुमची अवकात तर नाहीच आहे या शेतकऱ्यांना मदत करण्याची. पण ज्या वेळेला पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी मोठा पूर आलेला, या पुरामध्ये शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झालेलं, आणि त्यावेळेला जे धनदांडगे लोक आहेत ज्यांना दया आली त्या शेतकऱ्यांची, त्यांनी तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये मदत केली होती. आणि त्या मदतीवरती एक धक्कादायक अपडेट समोर आलेले. तुम्हाला हा व्हिडिओ मोठा होईल, वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती सांगतो. आपल्या चॅनलवरती असेल तर जाऊन तुम्ही नक्की बघा.